अध्यक्ष महोदय, पुरवण्या आज त्या ठिकाणी कपात सूचनेवरती अनुदानाच्या मागण्यावरती बोलण्यासाठी संधी दिली। 3 मिनिटाला अध्यक्ष महोदय, गृह विभागाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील माडा डीवायएसपी ऑफिसची मागणी सातत्याने केली जाते। आमचा प्रस्ताव देखील आपल्याकडे कोल्हापूरवरून मुंबईला आलाय, तरी तात्काळ तो पूर्ण व्हावा। माझ्या मतदारसंघात अध्यक्ष महोदय मोडलीम पोलीस स्टेशन अत्यंत महत्त्वाचे आहे। भाग 2 आणि भाग 3चे जवळपास 386 305 गुन्हे आहेत आणि मोडलीम पोलीस स्टेशन व्हावं म्हणून डिसेंबर महिन्यातच प्रस्ताव त्या ठिकाणी सरकारकडे आलाय। तात्काळ मोडलीम पोलीस स्टेशन मंजूर व्हावे। माझ्या पंढरपूरला आषाढी एकादशी भरती आणि पंढरपूर त्या ठिकाणी मोठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होतोय, म्हणून पंढरपूर अधीक्षक अधीक्षक कार्यालयाची देखील मागणी आहे, त्याचा प्रस्ताव देखील सरकारकडे आहे, तर तात्काळ त्या ठिकाणी मंजूर व्हावा। याचबरोबर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय बसलेत त्या ठिकाणी। अध्यक्ष महोदय, सीनामाडा उपसा सिंचन योजना मंत्री महोदय आपण लक्षवेधीला देखील उत्तर दिलं होतं। आपण त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं, त्याची बैठक झाली आणि आज आमचं त्या ठिकाणी तिसरी सुप्रमा देखील 113व्या SLTC मध्ये मंजूर झाली, परंतु या बजेटमध्ये निधीची तरतूद आणि तिसऱ्या सुप्रमाला त्या ठिकाणी कॅबिनेटनं मंजुरी द्यावी आणि मग ही 7 गावं गेले 30 वर्ष पाण्यासाठी वंचित आहेत। तुळशी गावात तर अध्यक्ष महोदय मागच्या वेळेस देखील बोललो होतो मंत्री महोदय, 300 400 मुलं लागणं वाचून राहिलेत का तर पाणी नाही, शेती पडाक आहे। तर त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर त्याला मान्यता द्यावी, आपल्या उत्तरात मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याच योजनेला 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळं मोटरा जुन्या झाल्या, तर मंत्री महोदय त्या मोटरा नवीन करणं आणि ती पाईपलाईन जी सातत्यानं लिकेज होती त्याला नियोजन करून देणं आणि त्याचा प्रस्ताव देखील आपल्याला विशेष दुरुस्तीचा 96 कोटीचा आहे, आपण लवकर मंजुरी केली तर ही योजना चालू आहे, ही योजना अजून ताकदीनं चालू राहील। याचबरोबर माणेगाव उपसा सिंचन योजनेचा देखील आपल्याकडे प्रस्ताव आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, ह्या सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात लाईट बिलाच्या संदर्भात इतका समारोह केला जातो, लाईट बिल वसूल केलं जातं, भरल्याशिवाय योजना चालणार नाही। मग महामंडळाला जे पैसे येतात, लाईट बिल तर सरकार भरते, परंतु श्रेय मात्र तिसरीच लोक घेत आहेत। माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की आपण 1000 मेगावॅटचं सोलार आपण उजनी धरणावर करणार असं मागच्या वेळी सांगितलं होतं। अध्यक्ष महोदय, 1च मिनिट झाला आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आपण ह्याला तात्काळ आपण म्हणल्यावर टेंडर करून ह्या लाईटची सोय कायमस्वरूपी केली तर लाईट बिलाचा ताण येणार नाही। मंत्री महोदय, त्या ठिकाणी आज पाणीपट्टीच्या बाबतीमध्ये आपले अधिकारी त्या ठिकाणी खूप खाली कडक पद्धतीनं वसुली चालू आहे, परंतु माझी आपल्याला विनंती आहे, एका बाजूला आपण सरकार शेतकरी अडचणीत आहे म्हणून कर्जमाफी केली, चालू बाकी घ्यावी, मागचीला त्या ठिकाणी पूर्ण माफी दिली तर ही आपली बाकी देखील कायमस्वरूपीचा प्रश्न मिटेल आणि कारण नसताना अडचणी येतील। माझ्या मतदारसंघातील करकम मोठं गाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचं शिवकालीन तलाव आहे, त्याला पाण्याचा प्रस्ताव देखील आपल्याकडे पाईपलाईनचा प्रलंबित आहे, तो देखील मार्गी लावावा ही विनंती करतो। याचबरोबर अध्यक्ष महोदय, आज मंत्री महोदय, माझ्या भीमा नदीवरती त्या ठिकाणी हायड्रोलिक पद्धतीचे बंधाऱ्याचा सन्माननीय सदस्य भीमरावजी तापकीर। अध्यक्ष महोदय, 2च मिनिटं झाली आहेत। अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं। अध्यक्ष महोदय, 2026-27 अर्थसंकल्पाला